तर असा आपला हे आहे की आपण आज डेमो क्लास घेतो आहे. तर डेमो क्लास खूप मुलांना असं असतं की खूप काही गोष्टी माहीत नसतात असं. ठीक आहे. आता मी त्या दिवशी जे सांगितलं डी मध्ये गेलो, तर तिथे भरपूर लोकांना खूप काही गोष्टी माहीतच नव्हत्या. की पोलीस भरती द्यायची आहे, पण त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे नव्हती. ओके. तर आपण ठीक आहे. तर या निळ्या पेनची आपल्या अकॅडमीचं नाव जुनून अकॅडमी. माझं नाव शुभम ठाकरे. तर तुमचे नाव मी एक-एक करून आता काही दिवसात आपल्याला पाठांतर होईल. तर आजचा आपला डेमो क्लास आहे. डेमो क्लासमध्ये तुम्हाला आता सध्या म्हणजे आपण विचार केला होता की संडे टू संडे क्लास घेऊया. पण आता खूप मुलांनी असं म्हटलं की म्हणजे तुम्ही सर रेग्युलर क्लास रेग्युलरमध्ये येण्यासाठी आपण आता सध्या आज पहिली सुरुवात असल्यामुळे आपण याच्याबद्दलचे तुम्हाला फक्त पहिले इन्फॉर्मेशन आणि अगर तुम्ही त्याच्यावर म्हणजे तुम्हाला क्लास आवडला म्हणा किंवा तुम्हाला माझी भाषा समजत आहे किंवा शिकवणं समजत आहे, तर मग त्याच्यावर अगर तुम्ही राजी असाल, तर आपण तिथे क्लास सुरू करू. ठीक आहे. त्याची काही फीस ठेवून देऊ आपण. कारण की आपल्याकडे खूप जास्त फीज एकदम म्हणजे जे बाहेर एमपीएससी, यूपीएससीची जे फीज आहे, यूपीएससीचं तर खूप खूप दूरची गोष्ट, पण एमपीएससीची फीस फार आहे. आपण काय करतो, पोलीस भरतीच्या नावावर आपण शिकवतो. परंतु आपण डीपली त्याच्यामध्ये अभ्यास करतो. असं नाही की म्हणजे थोडं बहुत सांगितलं आणि केलं. बघा कुणाचा तरी माईक सुरू असेल तर तो बंद करून द्यावा. कारण की त्यांचा आवाज मग इकडे आम्हाला पण येत आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते पहिलं होतं फिजिकल. जे सुरुवातीला जे पोलीस भरती होती त्याच्यामध्ये फिजिकल आधी व्हायचा. त्याच्यानंतर रिटर्न व्हायचा. ठीक आहे. आताच्या पोलीस भरतीमध्ये असं होतं की रिटर्न पहिले होतात आणि फिजिकल त्याच्यानंतर होतं. ठीक आहे. तर ते शासनावर आहे की तो निर्णय काय घेतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट असते की की दुसरं या दोनच गोष्टी सगळ्यांना माहीत आहे, की याच्यामध्ये 100 मार्क असतात, याच्यामध्ये 100 मार्क असतात. आता लेखीमध्ये नंबर आहे 50 केलेले आहे. ठीक आहे. 50 कशा प्रकारे आहे हेही तुम्हाला सांगतो आणि 100 कशा प्रकारे आहे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पण त्याच्या पहिले आपण म्हणजे आपलं एक स्वतःचं एक टार्गेट असते. म्हणजे आपल्याला बनायचं आहे किंवा आर्मीमध्ये जायचं आहे किंवा इतर म्हणजे कोणतेही शासन जे ज्याच्यामध्ये नोकऱ्या निघतात, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं. तर बघा गव्हर्नमेंट जॉबमध्ये प्रत्येक जॉबची जे म्हणजे सिलेबस असते ते सारखं नसते. ठीक आहे. याच्यामध्ये प्रकार आहे वेगवेगळे. ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. सांगायचं काय तर मी तुम्हाला प्रकार सांगतो. एक आहे रेली, ते तुम्हाला माहित असेल. स्टाफ सिलेक्शन कमिशन, तेही तुम्हाला बहुतेक माहित असेल. तिसरं बँकिंग. ओके. ते आपलं ते जे पोलीस भरती वगैरे आहे तसं. पोलीस भरतीच्या नंतर जो लेवल आहे तो आहे एमपीएस. ठीक आहे. याच्यामध्ये पण सॉरी मोबाईल पडला, थोडासा ऍडजस्ट करा. जुगाड पाणी करून तुमचा क्लासेस सुरू करायचे असेल म्हणून आता तो मोबाईलही करतात. तर बघा एमपीएससी मध्ये खूप लोकांना असं वाटतं की आपण पोलीसच बनतो. ठीक आहे. पीएस आहे. ओके. याच्यामध्ये आपण कॉन्स्टेबल बनतो. पोलीस सब इन्स्पेक्टर. ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला असेलही तरी पण याच्यामध्ये आपल्याला सुरुवात आहे. पोलीस भरती म्हणजे पोलीस शासनाची सुरुवात आहे. आणि पी-एस-आय मध्ये काय होते, तो एक 2 स्टार लेव्हलचा म्हणजे त्याला 2 स्टार लागलेले असतात. तो त्या लेव्हलचा व्यक्ती असतो. ओके. तर कसं कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल पेक्षा मग परीक्षा देत 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 तुम्हाला पी-एस-आय बनतात. ओके.
याच्यामध्ये काय आपल्याला दोन भरती निघतात, एक कॉन्स्टेबलची आणि एक एमपीएससी ची पीएसआय. ओके. पीएसआय मध्ये आणखी राज्यसेवा असते, मंत्रालय वगैरे त्याच्यामध्ये काही स्टाफ लागतो, त्याची जागा असते. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ आपल्या इकडे पोलीस डिपार्टमेंटल एक्झाम. डिपार्टमेंटल एक्झाम म्हणजे तुम्ही पोलीस बनता पहिले सुरुवातीला कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल मध्ये काय होते, तुम्ही आणखी एक एक्झाम देता, त्याच्यामध्ये तुम्ही पीएसआय बनवू शकता. म्हणजे एकदम अगर तुम्ही डायरेक्ट पीएसआय नाही बनवू शकले तर तुमच्याकडे ऑप्शन काय आहे की तुम्ही एक्झाम देऊन लेवल गाठवू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असेल, ऑप्शनल 1 2 3 4 म्हणजे अ, अ, ब, क, ट. याच्यामध्ये ऑप्शन असे असतात. पण पीएसआय जेव्हा देतो आपण, एमपीएससी जेव्हा देतो, तर याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला काही विधान दिलेले असतात, म्हणजे सेक्शन दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये ऑप्शन कसे असतील. क्वेश्चन आहे, मी आता सध्या तुम्हाला फक्त एक आयडिया देतोय, तर मी तुम्हाला तसे क्वेश्चन एक सांगेल नंतर कधी. तर बघा हा क्वेश्चन आहे, याचे तुम्हाला विधान दिलेले असतात. अ, ब, क, ट आणि ऑप्शन कसे असतात, अ किंवा ब, अ किंवा ब, ब किंवा ड. ठीक आहे. असे काही ऑप्शन असतात. आपल्याला बघा एमपीएससी मध्ये काय होतं की हे चारही विधान आपल्याला माहित पाहिजे. ओके. अगर हे चारही विधान आपल्याला माहित नसेल, आपण ऑप्शन आहे की ब आहे, ब किंवा ड आहे किंवा क किंवा अ आहे, आपण चूज करू शकणार नाही. आपल्याला सर्वव्यापी अभ्यास करावा लागतो. तुम्ही एमपीएससीचा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला पोलीस भरती थोडी इझी पडते, कारण की याच्यामध्ये कसं ऑप्शन अ ब क ड असे असतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामधून कोणता तरी एक सिलेक्ट करा आणि समोर वाढा. याच्यामध्ये तुमचं निगेटिव्ह मार्किंग नसते, परंतु याच्यामध्ये तुमचं निगेटिव्ह मार्किंग असते. 25 मार्क तुमच्या एका प्रश्नाला जातात, अगर तुम्ही चुकले तर. ठीक आहे. असं म्हणतोय चुकलेल्या प्रश्नांचं पण काउंटिंग होतं. 100 प्रश्न असतील समजा, तर त्याच्यामधून अगर 0.25 अगर तुमचे जेवढे चुकलेले आहेत, 40 चुकले समजा, 40 चुकले तुम्हाला 0.25 करतात आणि तेवढे मार्क ते कामत आणतात. ठीक. तर त्याच्यामध्ये थोडासा विचार करून आणि ज्याचा चांगला अभ्यास आहे तोच जाऊन जे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे सिलेक्शन त्याचं बरोबर होते आणि त्याच्यामध्ये अभ्यासही भरपूर करावा लागतो. असा नाही की इथे अभ्यास नाही करावा लागतो, अभ्यास दोन्हीकडे करायचा आहे. मध्ये जास्त डीप म्हणजे तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा रेल्वे, एसएससी, बँकिंग हे जे पॅटर्न आहे ते थोडे सारख्यामध्ये येतात, पण याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर असते आणि याच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण असते. ठीक आहे. आपल्याला याच्यामध्ये काय होईल, इंग्लिश ग्रामर येईल आणि इकडे मराठी व्याकरण. इंग्लिश याच्यामध्येही येते, पण मराठी व्याकरण मस्त आहे. त्याच्यामध्ये मध्ये ग्रुप डी ची आहे तर त्याच्यामध्ये इंग्लिश नसणार, परंतु बाकी टॉपिक असतात. पण रेल्वेच्या याच्यामध्ये अगर वरची पोस्ट असेल म्हणजे क्लरिकल वगैरे असतील तर त्याच्यामध्ये इंग्लिश तुम्हाला विचारतो. ठीक आहे. आता बघा मी खरं बोलणारा व्यक्ती असल्यामुळे मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मला इंग्लिश शिकवता येणार नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणून मी काय केलेलं आहे, तुम्हाला मी पोलीस भरतीचे क्लास घेतो. ओके. तर मी जेव्हा पोलीस भरतीचे क्लास घेईल तर मी कोणते 4 सब्जेक्ट शिकवेल ते मी सांगतो. पहिले गणित. ओके. दुसरा राहील मराठी व्याकरण. तिसरं राहील तुमचं रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. आणि त्याच्यामध्ये करंट अफेअर्स. हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये 2 टॉपिक आहे. घडामोडी म्हणजे रोजचं जे आपलं सुरू असतं, म्हणजे वर्ल्ड वाईड म्हणा किंवा किंवा महाराष्ट्रामध्ये हे जे काही सुरू असते ते या चालू घडामोडीमध्ये येतं. तर याच्यासाठी
की आपल्याला काही पुस्तकं म्हणा किंवा काही प्रकाशन असतात ते भेटून जातात. हा शिकवण्याचा टॉपिक नाही आहे. याचे व्हिडिओज म्हणा किंवा डेली जे न्यूज असतात त्याच्यावरून हा विषय फक्त होतो. मी हालाकी तुम्हाला नोट्स देईल आहे. समजा क्लास आपली अशी कंटिन्यू राहिली तर मी तुम्हाला याच्याबद्दल नोट्स मी देईल. तुम्हाला या ऍपवरूनच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाईल. ठीक आहे. आपल्याला जी के याच्यावर आपण नंतर जाऊ कारण की हे विषय म्हणजे एक एक अगर आपण बुक्स मधून पण केले तर पटकन येईल. परंतु जी के असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही कितीही शोधाल तरी तुम्हाला ते भेटतच जाईल. ठीक आहे. जे तुम्ही शोधाल तेवढं भेटेल. शोधाल तेवढं भेटेल. तुम्ही म्हणाल की नाही जी के मी एक दोन पुस्तकं रीड करतो तर त्याच्यात होणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय आहे? ठीक आहे. भूगोल भूगोल इतिहासमध्ये पण 2-3 इतिहास आहे. ठीक आहे. पहिले ते जगाचा, मग पुन्हा भारताचा, मग महाराष्ट्राचा. ठीक आहे. त्याच्यानंतर भूगोलमध्ये पण तसंच आहे. जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी फक्त जिल्ह्यांबद्दल माहिती विचारतात. आपले जे जिल्हे आहेत, बरोबर महाराष्ट्राचे जेवढे जिल्हे आहेत, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे विचारतात आपल्याला पोलीस भरतीमध्ये. पण तेच पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्राचा त्याच्यानंतर आपलं भारताचा आणि जगाचा हे तिन्ही विषय येतात आणि सेम विषय युपीएससी साठी पण आहे. अगर तुम्ही एमपीएससी चा अभ्यास करता तर तोच थोडा बहुत युपीएससी मध्ये पण असतो. युपीएससी मध्ये पॅटर्न थोडा वेगळा असतो अभ्यास सारखाच असतो. ते तुम्हाला मी विषय शिकवतो आहे जीके कव्हर बद्दल तुम्हाला एमपीएससी मध्ये परत तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं की मी पोलीस भरती चा क्लास म्हणून का बरं सांगितलं कारण माझा एक विषय मी तुम्हाला शिकवू शकत नाही तो आहे इंग्लिश. ठीक आहे. तर माझा म्हणजे असा बिलीव्ह आहे की जो विषय आपल्याला येत नाही तो आपण दुसऱ्यांना पर्टिक्युलर चांगल्याने शिकवू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल सर तुमचं मराठी खूपच म्हणजे नागपुरी मराठी आहे किंवा म्हणजे हिंदी साईडर मराठी वाटतं किंवा एकदम वेगळीच मराठी आहे तुमची. तर बघा कसं आहे मराठी व्याकरण आपल्याला मराठी आपण मराठी असल्यामुळे येतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे रीडिंग पण आणि पाठांतर पण करू वेळ आली की जर समजा तुमचं घरी पाठांतर नाही झालं चालू क्लासमध्ये म्हणजे माझ्याकडे काही म्हणजे अशा टेक्निक्स आहे जे आम्ही आधी यूज केल्या तर त्याच्यामध्ये अगर तुम्ही आता तुम्हाला अगर क्लास दिसत असेल मागचे क्लास अगर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावर सर्च करून बघू शकता की आम्ही कसा कसा अभ्यास करायचा. ठीक आहे. तर बघा म्हणूनच त्या मुलाने रिक्वेस्ट केली पुन्हा की सर तुम्ही काही करा आता प्लीज वरती येतात प्लीज पण या काही 4 महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांपर्यंत तरी क्लास घ्या पण घ्या. बघा मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो 4 महिने समजा अगर डिसेंबर मध्ये टीका केली तर आपला कोर्सच 4 महिन्यात होणार. ठीक आहे. तर मी मुलांना आधीच सांगितलं की आपण तयारी करू सुरुवात पासून तर एंड पर्यंत. हालाकी की तुम्ही त्या पोलीस भरती येतपर्यंत तुम्ही तयार राहालही. ठीक आहे. कारण की कसं आहे आपण दोनच तास क्लास घेऊ जास्तीत जास्त 2 2.5 3 होतात कधी कधी. परंतु कसं आहे जे एमपीएससीचे जे मुलं असतात ते सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्याच्यामध्येच असतात. एक तर सुरुवातीला ते क्लास करतात 45 मिनिटचा त्यांचा एक क्लास असतो तसा आपला कॉलेज लेक्चर असते तसा एक एक सब्जेक्टचा एक एक क्लास. गणित असेल तर 45 मिनिट किंवा 30 मिनिट तर मिनिमम असतात. मराठी व्याकरण असेल तर ते पण 45 मिनिट. बुद्धिमत्ता चाचणी असेल तरी 45 मिनिट. पण आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे आपल्याकडे किती वेळ आहे 2 तास. 2 तासामध्ये आपल्याला सगळंच करायचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी शिकवायला तयार आहे आणि त्याच्यामधून मी तुम्हाला होमवर्क पण देईल. बघा होमवर्क मला असं वाटतं की तुम्हाला कॉलेजमध्ये दिलं जातं की नाही माहित नाही. पण माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा मी होतो कॉलेजपर्यंत तरी मला होमवर्क दिलं जात होतं की तुम्ही घरी होमवर्क करून होमवर्कची एक खासियत आहे की आपल्याला जेव्हा शिकवतात जसं मी तुम्हाला शिकवेन की मी तुम्हाला होमवर्क होमवर्क मध्ये जे तुम्ही पॅटर्न केलेला आहे जे मी शिकवलेला पॅटर्न आहे तो पॅटर्न ऍज इट इज त्याच्यामध्ये युज करा. त्याच्यामध्ये काय होईल तुमची बुद्धिमत्ता थोडी आणखी वाढेल. जे सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मी करून बघतो
तर काय आकडेवारी जसं गणित आहे, तर गणिताची आकडेवारी थोडीशी वेगळी असेल. ठीक आहे? पण गणिताची आकडेवारी वेगळी असेल. मराठी व्याकरणमध्ये काही म्हणजे काही गोष्टी असतात त्या मी तुम्हाला जेव्हा शिकवेन तेव्हा मी तुम्हाला पाठांतर करून घेईल. पण याचा अर्थ हे नाही की मी तुम्हाला म्हणजे इथूनच पूर्ण करून घेईल म्हणजे 2 तासामध्ये ते पूर्ण पाठांतरच होईल. तुम्हाला घरी पण त्याचा अभ्यास करावा लागेल. कारण की आपण जरी आता सध्या कॉन्स्टेबलसाठी जरी म्हटलं तरी आता एवढी कॉम्पिटिशन आहे की एका जागेसाठी खूप सारे लोक येतात. आपली तर तयारी आता सुरुवात होत आहे किंवा कोणी करतही असेल, कोणी क्लासही करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मी हे नाही म्हणत की आपलाच क्लास करायचा आहे. तुम्ही जेवढे क्लास कराल तेवढं चांगली गोष्ट. परंतु एकदम नको करा की म्हणजे 5-5 क्लास करून ना आले. कारण की प्रत्येकाचा टाईप वेगळा असतो. ठीक आहे. तर खूप मुलांना माझा पॅटर्न आवडायचा कारण की मी इथेच पाठांतर करून त्यांच्याकडून पाठांतर करून घेत होतो. ठीक आहे. पण आता बाकी क्लासमध्ये तसं होणार की नाही होणार याची गॅरंटी मी कोणाचे म्हणजे हे नाही करत आहे की बा त्याचा क्लास चांगला नाहीये, माझा क्लास चांगला आहे किंवा माझा क्लास चांगला असून दुसरा कोणाचाच क्लास चांगला नाही होणार. पण काय आहे क्लासचा एक पॅटर्न आहे. प्रत्येक जण कमवायसाठी बसलेले आहे. बरोबर. तर माझं असं आहे की मी इथे म्हणजे अगर तुम्ही बाहेर अगर विचार कराल कमीत कमी या पोलीस भरतीचे म्हणजे रुपयापासून तर आहे आणि 500 रुपयामध्ये तुम्हाला असे क्लास भेटतील की शिकवतील ते काहीतरी तुमच्याकडे लक्ष राहणार नाही. कोणता क्लास आहे म्हणून मी सांगणार. तुम्ही जेव्हा क्लास लावाल तेव्हा तुम्हाला माहित पडेल की 500 रुपयात 1000 रुपयात किंवा जसं जसं रेट वाढत जाईल तसं तसं तुम्हाला सुविधा देत राहील. बरोबर. ते आता एसी मध्ये बसून क्लास घेत असेल तर तो थोडी 500 रुपयामध्ये तुम्हाला करून देणार. जसं आता एक उदाहरणार्थ आपण इथे ऑनलाईन क्लास करतोय काहीतरी एक मिनिमम फीस ठेवूच आहे जे काही आहे ते. पण एवढे पैसे मी तुमच्याकडून नाही घेऊ शकत कारण की मी तुम्हाला ते सुविधा देत नाहीये. म्हणूनच मी पण ऑनलाईन तुम्हाला जे हे ऍप आहे त्याच्या थ्रू बोलवलेलं आहे. नाहीतर आपण एखादी हॉल केला असता, हॉलमध्ये बेंच लावले असते, मग एक काय म्हणते स्क्रीन लावली असते, ऑनलाईन टाईप मध्ये स्क्रीनवर दाखवत असतं. पण आपल्याला ते करायचं नाही. अभ्यास करणं. बघा तुमचे जे पैसे वाचतील ते मी आतापर्यंत तरी तेच केलं. पैसे वाचतील तुम्हाला कुठे लागणार आहे पुस्तकांमध्ये. ठीक आहे. तर मग आपले क्लास असतील त्याच्यामध्ये जवळपास काहीच पुस्तकं वगैरे नसते आल्या. पण समजा आपण मिनिमम 500 रुपये वाचवले त्याच्यातले 500 रुपयाचे जरी क्लास घेतले उदाहरणार्थ 500 रुपये तुमचे तिकडचं पुस्तक येतात. गणिताची पुस्तके, मराठीची पुस्तके, 2 पुस्तकं झाल्या तर 2 पुस्तकं एक साथ तर तुम्ही वाचणार नाही. पण याच्यामध्ये आपल्याला एक एक पुस्तकच लागत. गणिताची एक पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक. का बरं? की माझ्यासारखं जसं माझा क्लास जुनून अकॅडमी आहे, तसंच आणखी कोणती एखादी अकॅडमी असेल, कोणती दुसरी अकॅडमी असेल. तसेच ऑथर ते पण म्हणजे ऑथर म्हणजे जे लेखक असतात त्याचे पण वेगवेगळे पॅटर्न असतात. पॅटर्न मध्ये काय आहे सोडवायची पद्धत जरी सारखी असेल पण त्याच्यामधल्या गणितांची आकडेवारी वेगळी असेल. कुणाच्या ट्रिक्स चांगल्या असतील, कुणाच्या वेगळ्या असतील, कोणी लॉंग टर्म तर कोणी शॉर्ट टर्म काढताय. आणि आपल्याला इफेक्ट टायमिंगचा खेळ आहे. आपल्याला जे काही तास दिले जातात किंवा 1 तास 20 मिनिट असे काही तास असतात. त्या तासामध्येच आपल्याला ते 100 ते 150 क्वेश्चन म्हणजे आता पोलीस भरतीसाठी तर 100च आहे. पण त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एक्झाम मध्ये 200 असतात. नुसारच आपल्याला पूर्ण करावं लागते. मध्ये आम्ही गणिताचा जो टायमिंग ठेवलेला आहे तो 30 सेकंदाचा गणिताचं उत्तर आलं पाहिजे हा प्रयत्न असतो. खूपच म्हणजे लांब तर गणित असेल तर जास्तीत जास्त याचा 1 मिनिट खूप झाला. आपले त्याच्याही पेक्षा लवकरात लवकर उत्तर यायला पाहिजे हा प्रयत्न असतो. मराठी व्याकरण आपण पाठांतर केलं सगळं 25-25 मराठीचे 25 बुद्धिमत्ता 25 आणि हे चालू करण्यामुळे प्लस जीके आहे 25. ठीक आहे असा टोटल 100 मार्काचा पेपर असतो. हे 25-25-25 मार्क मराठी व्याकरणाचे पक्के मार्क असतात. पक्के म्हणजे कसे
आपण पाठांतर केला तर आपल्याला उत्तर येणार नाही. गणितांमध्ये कसं असते, गणित जर आपल्याला आलं तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे. एकची गोष्ट आहे की 4 ऑप्शन मधून उत्तर आला तर तुम्हाला त्या 4 मधून एक दिसेलच. जसं समजा एखाद्याचं उत्तर 20 आलेलं आहे, तर 20 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा ऑप्शन मध्ये एक ना एक 20 तर दिसेलच. ठीक आहे. तर जो उत्तर आला तो अगर आपला त्याच्यामध्ये दिसला तर आपण, पण आता कोणाकोणाचे उत्तर चुकतात, पण चुकीने काहीतरी म्हणजे त्या 4 मधून एखाद्याचं 20 न येता 30 आलं, 30 ऑप्शन मध्ये आहे, तुम्हाला वाटतं की हा हे करून घेतो. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बिना फालतूचे सोडायच्या ऐवजी तुम्ही टिक करू शकता. कारण की याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे. पण एमपीएससी वगैरे मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. अगर आपल्याला शुगर नाही आहे, आपलं जे उत्तर आहे ते शुगर नाही आहे, तर आपण त्याच्यावर टिक मार्क करू शकत नाही, तेवढी रिस्क घेऊ शकत नाही. कारण की इकडे 0.25 मार्क कटतात आपण. ओके. त्याच्यानंतर मराठी व्याकरण झाला, गणित झाला. तर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे पण गणित सारखाच एक पॅटर्न आहे. थोडं लॉजिक लावावं लागतंय, ते मी सांगेल तुम्हाला. आता कसं आपण एवढं तर तुम्हाला डिटेल सांगू शकत नाही की असं असं आहे तसं, कारण की आज आपला क्लास कशासाठी आहे, इंट्रोडक्शन आहे पोलीस भरतीचं. ठीक आहे. पोलीस भरतीचा पण आणि आपण काय काय तयारी करणार आहे त्याचं पण. तर याच्यामध्ये पण हे मार्क पण अगर आले तर आपले 25. फक्त राहिला प्रश्न जी केचा घडामोडीचा, घडामोडीचे खूपच खूप 2-3 क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. चालू घडामोडीमध्ये वर्ल्ड वाईड, भारतात, महाराष्ट्रात काही त्याबद्दल 2-3 क्वेश्चन विचारतात आणि त्याच्यावरूनच जनरल नॉलेज पण विचारतात. आता मला सांगा, तुम्ही माईक सुरू करा, आधी स्क्रीनवर टॅप करा, माईक सुरू करा जेव्हा उत्तर द्यायचे राहिले. ठीक आहे. आता मला सांगा, इंडिया गेट कुठे आहे? तुम्हाला माहित आहे ना? आन्सर नाही आला. इंडिया गेट कुठे आहे? कुणाला सांग? माही, उमेश, प्रांजल, आकाश, फिश, नाही माहित? मुंबई. दिल्ली. दिल्ली. मग गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? काय काय? गेटवे ऑफ इंडिया कन्फ्युज. मुंबई. इंडिया गेट दिल्ली. एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. अगर जनरल नॉलेज तुम्हाला माहित आहे तर तुम्हाला त्या 4 ऑप्शन मध्ये दिसेल, पटकन तुम्ही क्लिक कराल, तिकडे सर्कल कराल. बघा, सर्कल असतात, पहिला, दुसरा, तिसरा, 4 सर्कल असतात. बी, सी, डी. आता तुमचं जे ऑप्शन असेल बी मध्ये, तर तुम्हाला हा सर्कल करावा लागतो. ठीक आहे. पूर्ण डार्क करावा लागतो. याच्यामध्ये वेळ जातो. तिची गोष्ट आहे, तुमच्याकडे पेन असेल आणि एक आन्सर शीट असेल, त्याच्यामध्ये गोला जो करतो त्याच्यासाठी पण वेळ लागेल आपल्याला. त्याच्यासाठी कमीत कमी आपण पकडू 5 सेकंद. 5 सेकंद तर मिनिमम जातातच जातात. ठीक आहे. हा सुद्धा टायमिंग त्या एक्झाम मध्ये काउंट होत असतो. का बरं? कारण की खूप लोक विचार करतात की याच्यामध्ये 30 सेकंद दिला, याच्यामध्ये आलं तर लवकरच येईल. पण या सगळ्यांसोबत ते आपण जे सर्कल करतो त्याचा सुद्धा टायमिंग आपल्याला मोजावा लागतो, कारण की एक वेळ झाल्यानंतर आपले पेपर घेऊन टाकतात ते. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे इथपर्यंत आता तुम्हाला समजलं असेल. तर जनरल नॉलेजचा असं आहे की जनरल नॉलेज तुम्ही जेवढं वाचाल तेवढं जा, याची गॅरंटीच राहत नाही की तू आणि कोणी देणारही नाही तुम्हाला काय हेच येणार तेच येणार. याच्यामधूनच विचारेल, तुमच्या एका बुक मधून विचारेल किंवा एखाद्या ऑथरचं त्याच्यामधूनच विचारेल, याची गॅरंटी कोणताही क्लास देणार. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय आहे, पुन्हा यांचं बजेट आपल्याला बनवायचं. बजेट म्हणजे कसं? पुस्तकांचं. ओके. आपण जर कमीत कमी फीस घेतली, किती पैसे उरतात ते आपण याच्यावर इन्व्हेस्ट करू. आपण वेस्ट नाही करू, इन्व्हेस्ट करू, कारण की या पुस्तकात तुम्हाला समोर कामात येणार आहे. आणि बघा, मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे पुस्तकांचा, तर मी त्याच्यामध्ये पुस्तकांची एक लिस्ट पण दिलेली आहे. तो व्हिडिओ आता किती लोकांनी बघितला किंवा किती लोकांनी नाही बघितला
तुम्ही पुन्हा एकदा टाकून देऊ. याची प्रत्येकांची एक लिस्ट आहे, ज्याच्या एक दोन पुस्तकं आहेत. जास्त आहे पण आपण एक म्हणजे मी अगर समजा घेतली कोणती पुस्तक समजा आपण पुस्तकातून अभ्यास करू, तर मी जे पुस्तक घेतले आहे त्याच्याऐवजी तुम्ही बाकीचे पुस्तक आहे, कारण की मी जे पुस्तक घेतले आहे त्याचं मी शिकवणार आहे आणि माझा क्लिअर आहे की मी त्या पुस्तकात सांगतो पण मला काही फरक नाही पडत. आपल्याला एक आता मी व्हिडिओ समजला इथपर्यंत. हो कळलं. हो मला उत्तर देत राहा म्हणजे कसं आहे तुम्हाला पण बोर होत राहील आणि मला पण समजेल की तुम्हाला म्हणजे समोर वाढायचं आहे किंवा कळत आहे. गोल्ड जवळपास 2-3 वर्षानंतर पटकन मिळतं वाईट गोल्ड. ठीक आहे बघा, राहिला आता हे पोलीस भरतीचं तुम्हाला पहिल्यांदा समजलाय थोडी बहुत इन्फॉर्मेशन. आता आपण काय करू, एक नोटिफिकेशन आहे त्याची मागच्या वर्षीची. हे बघा, पोलीस शिपाई, तुम्हाला उलट दिसत असेल बहुतेक आहे ना. पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023. ठीक आहे. आता तुम्हाला किती दिसत आहे ते नाही माहित, पण मी तुम्हाला पाठवेल. ओके. तर बघा याच्यामध्ये काय आहे, जेवढे काही पद मी वाचलेले आहेत तेवढेही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तेवढेही तुम्ही पद भरू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, अर्ज सादर करण्याचा वेळ आणि दिनांक दिलेला असतो. तेवढ्याच वेळामध्ये तुम्हाला तो भरावा लागेल. म्हणजे टाइम नाही, दिवस असतात, काही दिवस दिलेले असतात, समजा 10-15 दिवस आहेत तर त्याच्या हिशोबाने. तर बघा इथे काय दिलं, आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ 5/3/2024. हे जी मागची वरती सांगत आहे या वरतीचं नोटिफिकेशन लिहायचं आहे. पण तुम्हाला एक अंदाज येईल की नोटिफिकेशन काय असते. मी बघा तुम्हाला जेव्हा भेटलो होतो तेव्हा सांगितलं होतं की नोटिफिकेशन वाचणं खूप गरजेचं आहे. तर बघा ही एवढ्या पेजेसचे नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, जवळपास 38 पेजेस आहे. 38 पेज आहे. तर या 38 पेजाची नोटिफिकेशन वाचणं खूप गरजेचं आहे. एवढं गरजेचं आहे की तुम्ही एक्झाम द्यायच्या पहिले हेच पहिले रीड करा. हा बरं, कारण की याच्यामधूनच तुम्हाला भरपूरशा गोष्टी माहित होतात. ओके. तर बघा इथे 5 तारखेपासून समजा ही नोटिफिकेशन सुरू झालं, हे सुरू झालं परीक्षा म्हणजे ऑनलाईन आवेदन करण्याचा दिवस सुरू झाला 5 तारखेपासून. ऑनलाईन आवेदन करण्याचा अंतिम दिनांक 5/3/2024 पासून 2024 पासून इथे दिलेलं आहे 31/3/2024. म्हणजे किती दिवस येतील जवळपास 26 दिवस. 26, बरोबर. हो हो 26 दिवसांमध्ये भरपूर वेळ आहे तुमच्याकडे, ते तुम्ही कधी भरू शकता. बरोबर. आता इथं मागच्या नोटिफिकेशनची गोष्ट आहे, तसंच तुम्हाला एखाद महिना तुम्हाला देतात. तर बघा एका महिन्यामध्ये लोक जो शेवटचा जे म्हणजे जे ऑनलाईन करतात तेव्हा काही मुलं असे असतात की तेव्हा ते रिव्हिजन करत असतात. तर सगळं झालेलं असतं आणि तेव्हा ते रिव्हिजन करत असतात आणि आपला पूर्ण फोकस फिजिकल वर देतात की नाही मी फिजिकल मध्ये पण तेवढेच मार्क. ते बघा फिजिकल मध्ये काय होतंय की तुम्ही वर्षभर जे मेहनत घेता की दिवसांमध्ये म्हणजे एकाच दिवसात दाखवावं लागते म्हटलं तर ते कोणत्या दिवशी जेव्हा तुम्ही डाउनलोड करता. अभ्यासाचा पण तसाच आहे की तुम्ही रिटर्नचा जेव्हा अभ्यास करता पूर्ण वर्षभर अभ्यास करा. पण फिजिकल मध्ये अशी गोष्ट आहे की तुम्ही मुलं आहे आम्ही जेव्हा करायचो तेव्हा तर बघा आताची जी भरती येणार आहे समजा ती डिसेंबर मध्ये, एक उदाहरण आहे. पहिले पहिले असतात जे पुण्यामध्ये काउंट होतात बरोबर. सॉरी इथून फेब्रुवारी पर्यंत तर तेवढा उन्हाळा नसतो, थोडा बहुत प्रॅक्टिस चांगले करतात. मग इथून सुरू होतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जून हे 4 महिने मुलं कमी प्रॅक्टिस करतात उन्हाळ्यात.
हे पॅटर्न सारखं कोणी कोणी आपल्या म्हणजे जे लठ्ठ असतात वाले असतात किंवा त्यांना चरबी कमी करायची असेल तर ते मुलं या सीझन मध्ये जास्त प्रॅक्टिस करतात. ठीक आहे. तर त्यांची चरबी म्हणा किंवा वजन कमी करायचं असेल थकवा लवकर येतो. आणि त्या थकव्यामुळे आपली बॉडी जी आहे ती म्हणजे ऊर्जा आहे ती मागत असते. आणि आपण त्याला त्या उन्हाळ्यामध्ये एकदम काही खूप चविष्ट पदार्थ खात नाही किंवा जे प्रोटीन वगैरे आहे ते वगैरे काही खूप घेत नाही कारण की तो उन्हाळ्यामध्ये खायचीच इच्छा नाही. आपोआप थोडं थोडं वजन कमी होणं सुरू होतं. ठीक आहे या सीझन मग इकडून लागतो पावसाळा. परत लागतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. आता जो सुरू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून ऑगस्ट. आता ऑगस्ट सुरू आहे ना सप्टेंबर. या सप्टेंबर पर्यंत ना थोडं बहुत म्हणजे 5 सीझन जुलै पासून तर सप्टेंबर पर्यंत तो राहतोच राहतो. सप्टेंबरची गॅरंटी नाही पण ऑगस्ट सुरू आहे तर ऑगस्ट मध्ये तुम्हाला दिसून जाणार की वातावरण कसं कधी पाणी येऊन राहिला कधी ह्युमिडिटी होत आहे उमस येत आहे चिकट एकदम म्हणजे कमी होते. तर या सीझन मध्ये पण खूप मुलं काय करतात ज्या दिवशी पाऊस येतो त्या दिवशी लॉंग रनिंग करतात. ठीक आहे म्हणजे दूरचे इव्हेंट करतात जेणेकरून आता जरुरी नाही पोलीस भरतीमध्ये 1600 मीटरच आहे पण लॉंग इव्हेंट पण करतात म्हणजे दुसरी कोणती जसं आपलं सीआरपीएफ असेल तर एसआरपीएफ सीआरपीएफ जे काही तर त्याच्यामध्ये काय होते 5 किलोमीटर असते तर त्या 5 किलोमीटरची पण प्रॅक्टिस आपल्याला करायची. असं नाही किंवा 1600 आहे तर आपण 5 किलोमीटर कधी धावणार नाही ते पण करायचे. ठीक आहे मी तुम्हाला तोही पॅटर्न सांगेल शेड्यूल आहे तुम्ही तुम्हाला देईल. ठीक आहे किंवा आपण व्हिडिओज पण तसे बनवू आपलं जे मी सांगितलं होतं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपण ते व्हिडिओ बनवून टाकू की तुम्ही नंतरही पाहू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही ग्राउंड जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ग्राउंड ओलं असतं. तर त्या ओल्या ग्राउंडवर तुम्ही कितीही चांगल्याने रनिंग करतो म्हटलं तर तेवढं पॉसिबल होणार नाही. ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही अगर समजा अगर आता पाऊस 1600 मीटर झाले तर तुमचे पाय पुन्हा किंवा मातीत फसणं ठीक आहे हे पॉसिबल होणार. ओके तर याच्यामध्ये पण खूप लोक कमी प्रॅक्टिस करतात मग उरले कोणते दिवस इकडून निघतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. ठीक आहे सीझन मध्ये खूप अवकातल्यासारखी प्रॅक्टिस करतात. खूप की नाही यार आता तर बिलकुल जीव देऊन देऊ. तर बघा असं आपल्याला करायचं. मला आता जे सुरुवात सांगत आहे ते आपल्याला असं आपल्याला प्रत्येक सीझन वाईज बरोबर मेंटेन करून आपल्याला प्रॅक्टिस करायची.